नमस्कार मित्रांनो, सोप्या शेअर मार्केट मराठीतून या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ॲनालिसिससाठी गोल्ड डॉलरमध्ये आपण ॲनालिसिस करणार आहे. आणि गोल्ड डॉलरमध्ये आपलं ॲनालिसिस अशा पद्धतीने चालू आहे की आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये अगोदर गोल्ड ॲनालिसिस करणार आहे आणि मग त्याच्यानंतर छोट्या टाईम फ्रेममध्ये ॲनालिसिस करून कशा पद्धतीने आपण ट्रेड घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने पुढं गोल्ड किती दिवसासाठी कसा ट्रेड बनेल याचं एक ॲनालिसिस शॉर्टकटमध्ये आपण करतो आहे. तर आता आपण पहिल्यांदा पाहतो आहे मंथली कॅन्डल. 3 महिन्याची एक कॅन्डल आहे. ही एक मस्तपैकी गोल्डची खूप छान रॅली झालेली आहे. आता याच्यानंतर ही जी 3 महिन्याच्या कॅन्डलमध्ये या ठिकाणी अशी एक स्ट्रक्चर मला दिसत आहे की एक वरून एक छोटीशी अशा पद्धतीची जी एक वीक बनलेली आहे. त्या वीकमध्ये वरून प्राईस करेक्शन झालेलं आहे 3 महिन्याच्या प्राईजमध्ये आणि ते गोल्डसाठी चांगलं नाही सध्या. म्हणून आपण आता सध्या गोल्डमध्ये बाईंग शोधणार नाही. आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये बघायचं म्हटलं ना तर आता 1 महिन्याच्या कॅन्डलमध्ये जर पाहिलं ना तर वरून प्राईस मोठी एक हेवी सेलिंग झालेली आहे मंथली कॅन्डलमध्ये. म्हणजे आता इथं ट्रेंड बेंड झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला कदाही आता काही दिवसासाठी बाईंग शोधायची नाही. जरी गोल्ड पुलबॅकसाठी आलं तर आपल्याला प्रॉफिट बुकिंग किंवा शॉर्ट सेलिंग छोट्या स्टॉप लॉसमध्ये लावून काम करायचं. परंतु या ठिकाणी आपण ॲनालिसिस करत असताना या ठिकाणी आपण कुणालाही असा सल्ला देत नाही आहे की बाईंग किंवा सेलिंग कुणालाही रिकमेंडेशन करत नाही. त्या दृष्टिकोनानं एज्युकेशनल पर्पजच्या दृष्टिकोनानं आपण ॲनालिसिससाठी व्हिडिओ बनवत आहे. तर पुढं चला मित्रांनो. आणि 1 महिन्याच्या कॅन्डलमध्ये आपण पाहिलं त्याच्यानंतर विकली कॅन्डलमध्ये अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर दिसते की प्राईस ॲक्शन पूर्ण बेंड झालेली दिसते. आणि या ठिकाणी गोल्डची अशी खूप मोठी रॅली झाल्यामुळं की आपण या गोल्डमध्ये आता असे काही स्ट्रक्चर बघतो आहे. प्राईस करेक्शन या ठिकाणी प्राईस करेक्शन किंवा टाईम करेक्शन किंवा खूप दिवसासाठी साईडवेज किंवा असं प्रॉफिट बुकिंगसाठी आपण काहीतरी बघतो आहे. आता गोल्डमध्ये आपण कदापि रॅली बघत नाही की आपण बुलिशमध्ये नाही आहे. आता टाईम करेक्शन, प्राईस करेक्शन, वोलाटाईल टू साईडवेज अशा प्रकारे आपण गोल्डमध्ये काहीतरी पाहतो आहे येणाऱ्या काही दिवसासाठी. त्यामुळं आपण गोल्डमध्ये कुठल्याही प्रकारचं बाईंग शोधत नाही आहे. कारण ऑलरेडी खूप प्राईस ओव्हरबॉट झोनमध्ये आहे आणि खूप मोठी एक रॅली झालेली. त्याच्यानंतर अजून त्याच्याकडून अपेक्षा धरणं गोल्डसाठी प्रत्येकच वर्षी गोल्ड असं काही मोठं रिटर्न देऊ शकणार नाही. आता या दृष्टिकोनानं आपण गोल्डमध्ये ना सध्या स्ट्रक्चर ब्रेक झालेलं आहे. त्यामुळं हे बघा आता या ठिकाणी जर आपण पाहायचं म्हटलं ना तर जेव्हा कॅन्डल या ठिकाणी ही एक कॅन्डल डेलीची कॅन्डल आहे. डेलीमध्ये असं काय दर्शवतं आहे आपल्याला की या ठिकाणी बघा ही कॅन्डल किती जोरात आहेत मोठ्या. ही एक कॅन्डल एक दिवसाची प्रेझेंटेशन होत असताना यात प्राईज ॲक्शनमध्ये असं काय तर दिसून येतं आहे आपल्याला की जेव्हा कॅन्डल बनतात ह्या मोठ्या प्राईजला तर सेलिंगच्या कॅन्डल मोठे आहेत आणि बाईंगच्या कॅन्डल मोठे आहेत. याचा अर्थ इथं कोणीतरी सेल करतं आहे मोठा बिग मनीमध्ये असं काहीतरी जाणवतं की आपल्याला आपण इथं बाईंग शोधायची नाही. कारण प्राईज ॲक्शन मोठ्या बिग प्लेअरच्या साह्यानं खाली चाललेले आहे. ट्रेंड बेंड होऊन चाललेले आणि या ठिकाणी असं काहीतरी दिसतं आहे. बघा या ठिकाणी मला असं स्ट्रक्चर एक दिसून येतं आहे की ही एक पहिल्यांदा एक प्रॉफिट बुकिंग आली. दुसऱ्यांदा मार्केट वर गेलं पण नवीन हाय मारू शकलं नाही. याचा अर्थ मार्केटमध्ये काहीतरी प्राईजमध्ये काहीतरी घोटाळा होतो आहे. मग या ठिकाणी एक ट्रेंड चालला आणि ह्या ज्यावेळेला ही जो नवीन लो लावला एकदम स्पीडनं लावला. याच्यामध्ये पूर्ण सेलिंगच्या हेवी कॅन्डल आहेत मोठ्या, जेणेकरून बाईंगच्या बारक्या आहेत आणि सेलिंगच्या मोठ्या आहेत. याचा अर्थ ह्याच्यामध्ये कुठल्या तर मोठ्या बड्या प्लेअरनं सेलिंग केलेली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की काही दिवसासाठी हे स्ट्रक्चर बेंड झालेलं आहे. आपल्याला प्राईजमध्ये कुठलाही कदापि बाईंग शोधायचं नाही. ज्या व्यक्तीनं बाईंग शोधायचा प्रयत्न केला आहे त्या व्यक्तीचे एस-एल उडलेत आणि एस-एल उडल्यामुळं मार्केट अजून खाली चालले. आणि ही जी लोकं होती ना बाईंगमध्ये ह्या रॅलीमधली ह्या जुन्या रॅलीमधली ही जी बाईंगमधली होती ना ह्यांचं स्टॉप लॉस उडल्यामुळंच मार्केट खाली चाललेलं आहे. आणि आता ही जी मार्केटमध्ये हळूहळू जी प्रॉफिट बुकिंग येते ना ते प्रॉफिट बुकिंग बऱ्याच दिवसासाठी चालेल असं मला दिसते. कारण एकतर मार्केटमध्ये प्राईस करेक्शन, टाईम करेक्शन अशा पद्धतीनं काहीतरी गोल्डमध्ये दिसते. मला
गोल्डमध्ये खूप मोठी रॅली दिसून येत नाही आता या ठिकाणी. वोलाटाईल टू साईडवेज टू निगेटिव्ह अशा पद्धतीचे आपल्याला प्राइस ॲक्शन दिसते. याचप्रमाणे आपण सिल्वरमध्ये सुद्धा अशी स्ट्रक्चर आहे, पण सिल्वरमध्ये एवढं सिल्वर जास्त पडत नाही या ठिकाणी, गोल्ड जास्त पडते. त्याच्यामुळं आपण गोल्डमध्ये निगेटिव्ह आहे सध्या. अजून एक चार्ट मला दिसतो आहे कमोडिटीमध्ये, की क्रूड ऑइलचा एक चार्ट आहे बघा. क्रूड ऑइल जर पाहिलं ना तर 3 महिन्याच्या कॅन्डलमध्ये एक ब्रेकआउट दिला आहे. ब्रेकआउट देऊन वरती अप्पर साईडला सस्टेन आहे. आणि जर आपण मंथली कॅन्डलमध्ये जर पाहिलं तर एक पॉज कॅन्डल आहे आणि एक नंतर एक इनडिसिजन कॅन्डल म्हणली याच्या मागच्या महिन्याला, आणि आता सध्याची पॉज कॅन्डल चालली. ह्याच्यामध्ये पण काही मोठं स्ट्रक्चर दिसून येत नाही आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा वोलाटाईल टू साईडवेज थोड्या दिवसात ज्यावेळेला 120च्या वरती डॉलर जाईल तेव्हाच आपण बाईंग शोधून छोट्या टॉप लॉसमध्ये एक छोटं टार्गेट घेऊ शकतो. नाहीतर याच्यामध्ये सुद्धा प्राईस करेक्शन थोडीफार किंवा साईडवेज टाईम करेक्शन अशा पद्धतीची रॅली दिसते. विकलीमध्ये सुद्धा खूप मोठी काय मागच्या वेळेस वोलाटाईल झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने इथं सुद्धा डेली कॅन्डलमध्ये हा सुद्धा बेंड झालेला आहे चार्ट. याच्यामध्ये सुद्धा खूप काय चांगली रॅली दिसत नाही. इथे एक असा मला एक चार्ट सकाळी ॲनालिसिस करताना सापडला आहे इक्विटी मार्केटमधला. तर एक हा जो शेअर आहे याच्यामध्ये एक स्ट्रॉंगली ब्रेकआउट झाला आहे बघा. हा 6 महिन्याची एक कॅन्डल आहे. 6 महिन्याच्यामध्ये एक स्ट्रॉंगली ब्रेकआउट दाखवते. 3 महिन्याच्या याच्यामध्ये पण एक खूपच स्ट्रॉंग ब्रेकआउट दाखवते. आणि जर आपण छोट्या टाईममध्ये अजून केलं तर एक महिन्याच्यामध्ये पण खूपच स्ट्रॉंगली ब्रेकआउट दाखवते. जेणेकरून असा ब्रेकआउट सस्टेनेबल होऊ शकतो. अशा पद्धतीचे ब्रेकआउट सस्टेन होतातच शक्यतो. ही ब्रेकआउट अशा पद्धतीने सक्सेस झाला आहे की एक पहिल्यांदा प्राईज करेक्शन झालेलं भरपूर असं एक मेजर ट्रेंड बिरीज झाला. त्याच्यानंतर प्राईज बघा इथं असा एक पॅटर्न बनवला आहे. हे डबल ट्रिपल टॉप झाला आहे आणि ट्रिपल टॉपचा नेक लाईन ब्रेक करून तो आता सपोर्ट घेतला आहे या लाईनचा. सपोर्ट घेताना आणि प्राईज हायर झोनला 4-5 महिने सस्टेन झाली. याचा अर्थ बायर स्ट्रॉंग आहेत या ठिकाणी. आणि ज्यावेळेला ही बाईंग अशी दिसती स्ट्रॉंगली तर चार्ट या पद्धतीनं अजून मुवमेंट होऊ शकते. ही मंथली कॅन्डलमध्ये आपण पाहतो आहे. आणि हा स्टॉक आहे ना एफएनमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग येण्याची जास्त शक्यता असते. जेणेकरून या लोकांनी ज्या शॉर्ट सेल केलेला असेल या लोकांनी ह्या महिन्यामध्ये किंवा पूर्वीच्या काही महिन्यामध्ये ज्यावेळेला हा स्टॉक ब्रेकआउट इथं देतो आहे तेव्हा ही शॉर्ट कवरिंगनं अजून ह्याच्यामध्ये बाईंग येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक चांगलं टार्गेट नेक्स्ट मंथमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं असं एक स्टॉक मला चांगला जाणवतो आहे. अजून 1-2 स्टॉक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तो माझे व्हिडिओ असंच पाहत जा, असंच प्रेम देत जा व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.